नागपुरात रामनवमी निमित्त शोभायात्रा सुरू झाली आहे आणि या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहभाग घेतलाय। नागपूर रामनवमी निमित्त शोभायात्रा तिथे काढण्यात आली असून शोभायात्रेत फडणवीस उपस्थित असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह अन्य नेतेही उपस्थित आहेत। शोभायात्रेत फडणवीस गडकरींनी रथ ओढल्याचं पाहायला मिळतंय। मोमीनपुरा भागात शोभायात्रेवर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। नागपूरच्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिरामधून रामनवमी निमित्त निघालेली शोभायात्रा आता मार्गस्थ झालेली आहे। मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींनी श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर ही शोभायात्रा आता पुढे मार्गस्थ झालेली आहे। विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात राम भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। मोमीनपुरामध्येही आता शोभायात्रा आलेली आपल्याला दिसत आहे आणि विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांकडून या शोभायात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। गुलाबाच्या पाकळ्या या ठिकाणी राम रथावर उधळण्यात आलेल्या आहे। सोबतच 5 कबूतर देखील या ठिकाणी उडवून हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाचं एक उदाहरण या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या या शोभायात्रेचा पुढला मार्ग हा मोमीनपुऱ्यानंतर कोतवाली, सुभाषनगर, कॉटन मार्केट असा होत परत राम मंदिरामध्ये या शोभायात्रेचं समापन होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, नागपूर।